हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. तुम्हा सर्वांना दीपमोक्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज होता बुधवार आणि जागृतीच्या शाळेत कलर ड्रेस चालतो म्हणून बुधवारी ती कलर ड्रेस घालून जात असते आणि डब्याला दिली होती भेंडीची भाजी, कारण तिनेच सांगितली होती, पण डब्यातली भाजी संपलेली नव्हती, तशीच तशी होती. दर अमावस्येला आम्ही गाड्या धुत असतो, पण ह्या अमावस्येला आम्हाला धुवायचं कामच पडलं नाही, कारण की पाऊस कंटिन्यू चालू होता. रात्रीपासून तब्येत बरी नव्हती आणि भरपूर कामं पडलेले होते. आता तुम्हाला माहितीच आहे अमावस्येच्या दिवशी किती कामं असतात. तर मग इथे मी गोळी घेऊन घेतली. थोड्या वेळानंतर बरं वाटत होतं. मग मी ह्या पावडरने सगळे दिवे घासून घेतले आणि मला संध्याकाळी हरभऱ्याची भाजी करायची होती. त्याच्यासाठी मी हरभरे पण ते भिजत टाकून घेतले होते. आता तुम्ही म्हणाल की ते देव का बरं घासते किचन ओट्यावर? तर किचन ओट्यावर पण अन्नपूर्णेचा वास असतो म्हणून मी इथंच घासते आणि उभं राहून पटकन होऊन जातं, म्हणून मी इथे घासत असते ओट्यावर. काही जण म्हणतात की ओट्यावर घासत नाही, पण आपण अन्नाला पण अन्नपूर्णाच मानलं जातो ना किचनला पण, म्हणून मी ते घासते. सगळे देव वगैरे तांब्याचे भांडे होते, तांबे वगैरे समया सगळं घासून घेतलं. देव पण घासले आणि दिवेसुद्धा घासून घेतले. त्यानंतर टोपली, सुपडं, आपले जे माप मोजायचे असतात ना, ते सर्व घासून घेतले. कारण हे फक्त आपण वर्षातून एकच वेळेस करत असतो, म्हणून म्हटलं चला. इकडे माझी उंबरठ्याची पूजा वगैरे मस्त छान झाली होती आणि इशूची तयारी बाकी होती. त्याची आंघोळ वगैरे करून दिली, त्याची तयारी करून दिली. शांत तर अजिबात उभं राहता येत नाही. बघितलं कसं पाहतोय तो माझ्याकडे. अजिबात ऐकत नव्हतं आंघोळ करायचं. बळजबरीने आंघोळ करून दिली त्याची आणि त्याच्या बाबांनी त्याला कुरकुऱ्याची पुडी आणून दिली होती. इकडे माझं सगळं घासून पुसून स्वच्छ करून घेतलेलं होतं मी. छानपैकी अशी मी देवपूजा पण करून घेतली इथे आणि संध्याकाळी दिवाबत्ती करतो त्यावेळेस हे सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले. नैवेद्यासाठी मी बनवलं होतं गोडपुरी, वडे, खीर, हरभऱ्याची भाजी आणि भात आणि 5 कणकेचे दिवे करून घेतले होते, कारण वर्षभर हे दिवे प्रज्वलित होतात, आपल्या घरामध्ये रोज लावले जातात. तर आज त्यांची पूजा हे कणकेच्या दिव्याने करायची असते, तर मी 5 कणकेचे दिवे केले होते. सर्व दिवे मी अगोदर लावून घेतले, त्यांची पूजा करून घेतली, हळद कुंकू लावून फुलं वाहून दिले आणि कणकेच्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळून घेतलं. त्यातला एक दिवा दक्षिण दिशेला देवांसाठी ठेवलेला होता आणि एक पिंपळाखाली ठेवला होता आणि एक दिवा ग्रामदेवतेला ठेवलेला होता. त्यांचा सगळ्यांचा नमस्कार करून घेतला आणि त्याच्यातले जे 2 दिवे राहिलेले होते ना, त्या दिव्यांनी इशू आणि जागृतीचं औक्षण करून घेतलं, कारण लहान मुलांना औक्षण केलं त्या दिवशी तर त्यांचं पण जीवन ह्या दिव्यांसारखं प्रज्वलित होतं आणि म्हणजे चांगल्या यशाला लागतात. भरपूर काही असं असतं, काहीतरी गोष्टी असतात ज्या परंपरा आहेत त्याच आपण जर कधी पाहिल्या तर चांगलंच असतं आणि काहीतरी कारणं असतात, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अगोदरपासून चालत आलेल्या आहेत.
गौरीताईंची पण पूजा करून घेतली होती, त्या पण लहानच आहेत. त्यानंतर पप्पांनी बाबा आजींचे फोटो पुसले होते आणि त्यांना हार वगैरे घातला, त्यांना पण ओवाळून घेतलं. असा होता आजचा दिवस आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.